वेलकम ज्ञानगंगा एज्युकेशन. मी प्राध्यापक अतुल कवितके आपल्यासमोर MST CET क्रॅश कोर्स मॅथ्स घेऊन आलो पहा. गेले महिन्यापासून आपण क्रॅश कोर्स चालू केलेला आहे पहा. वेगळ्या प्रकारचे चॅप्टर्स, काही सोपे काय अवघड असे उरकलेले आहेत पहा. त्यामध्ये एक थोडासा अवघड चॅप्टर इंटिग्रेशन उरकलं आहे पहा. खूप जणांचं इंटिग्रेशनचं व्यवस्थित स्टडी नसेल झाला तर त्या पुढचा चॅप्टर आहे डिफायनाईट इंटिग्रेशन. सर इंटिग्रेशन विशेष येत नाही, डिफायनाईट इंटिग्रेशन येऊ शकतं का? हो येऊ शकतं. 70 ते 80% विदाऊट इंटिग्रेशन जमू शकतं पहा. 20% ओरिजिनल इंटिग्रेशनची गरज लागते. डिफायनाईट इंटिग्रेशनला काय ट्रिक्स काय टेक्निक्स वापरून तुम्ही इझिली कव्हर करू शकता. मी ट्रिक्स अँड टेक्निक्सच्या दृष्टीने असे क्वेश्चन सिलेक्ट केलेत की जेणेकरून तुमचा बरोबर फायदा होईल. 2 सेक्शनमध्ये हा घेतो आपण. 20 क्वेश्चन पहिल्यांदा घेतो आणि 20 क्वेश्चन नंतरच्या सेक्शनला घेतो पहा. त्यामध्ये सगळा डिफायनाईट इंटिग्रेशन मोस्टली कव्हर होईल पहा. ह्या साधारण ह्या चॅप्टरला मार्क आहेत पहा 4 ते 6 मार्क, 4 to 6 म्हणजे 2 किंवा 3 क्वेश्चन फिक्स येतात पहा. ओके, कधी कधी 3 आले, कधी कधी 2 पण. तर जास्तीत जास्त ह्या चॅप्टरकडे लक्ष द्या. काही ट्रिक्स वापरा म्हणजे तुम्हाला डिफायनाईट इंटिग्रेशन पक्का होईल. इंटिग्रेशन थोडंसं जरी थोडं नॉलेज असेल तुम्हाला तर डिफायनाईट इंटिग्रेशन अवघड जाणार नाही. तर सुरुवात करूया डिफायनाईट इंटिग्रेशनला. ओके, काही क्वेश्चन सिलेक्टेड इथे दिलेत पहा. त्याच्या अगोदर एक ट्रिक्स किंवा टेक्निक्स समजून घ्या. ती ट्रिक्स वापरून तुम्हाला इझिली कव्हर करता येईल पहा. ट्रिक्स अशी आहे पहा. ट्रिक्स नंबर 1. ट्रिक्स फर्स्ट काय पहा. लिमिट x टेंड्स टू a. लिमिट x टेंड्स टू नो लिमिट इंटिग्रेशन. लिमिट काय पहा a to b. f of x हा ओरिजिनल प्रेझेंट पाहिजेच. जो न्यूमरेटरमध्ये तो डिनॉमिनेटरमध्ये पाहिजे. प्लस काय पाहिजे बघा, एफ ए प्लस बी मायनस एक्स. या पद्धतीचा क्वेश्चन्स. ए टू बी आय इज इक्वल टू समजा ए टू बी एफ ऑफ एक्स, खाली पण एफ ऑफ एक्स पाहिजे, वर जे फंक्शन आहे तेच खाली पाहिजे, आणि त्याच्या पुढं ए प्लस बी मायनस एक्स. हा लोअर लिमिट कधी कधी 0 पण असू शकतो पहा. लोअर लिमिट 0 असेल तर काही पहा बी मायनस एक्स होईल पहा विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. ह्या जाऊन आन्सर फिक्स आहे पहा. इंटिग्रेशन न काढता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2, बस संपला. अति सोपी ट्रिक आहे पहा. पण कधी कधी ह्या टाईपचा क्वेश्चनच कळत नाही आपल्याला, तेव्हा पण पुढे त्रास होतो पहा. त्या टाईपचा क्वेश्चन कळावा लागतो पहा. पहिलाच क्वेश्चन बघा, लगेच लक्षात येईल पहा. इथं बघा 11 आहे पहा, 11 मायनस एक्स. हाच खाली आला का? आलाय सर. पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे एकच्या जागी काय टाकायचं? 11 मायनस एक्स. एकच्या जागी 11 मायनस एक्स टाका. 11 मायनस 11 प्लस एक्स होईल पहा. हा 11 कट होईल पहा. काय राहिला शिल्लक एक्स. म्हणजे काय आलं पहा, एक फंक्शन जसं तसं आलं, एक बदलून आलं पहा फंक्शन. अशा वेळेस काय करायचं पहा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजे उत्तर काय येईल पहा, आय इज इक्वल टू 11 मायनस 0 अपॉन 2. द आन्सर इज 11/2. द आन्सर इज बी 11/2. संपला. कधी कधी क्वेश्चन डायरेक्ट येत नाही पहा, इनडायरेक्ट येतो पहा. अशा प्रकारे दाखवतो मला. 0 to π/2 ह्या tan x ला स्प्लिट करतो मी. 1/1 साइन एक्स अपॉन कॉस एक्स. हा जो कॉस एक्स आहे हा ट्रान्सफर करायचा इकडं. कॉस एक्स प्लस साइन एक्स. हा जो खालचा साइन एक्स आहे तो वर जातो पहा. कॉस एक्स डी एक्स. अशा पद्धतीने क्वेश्चन आला. काय केलं पहा, कॉस एक्सनी 1ला मल्टिप्लाय केलं, इथं लिहिलं साइन एक्सने याला मल्टिप्लाय केलं, खालचा जो कॉस एक्स आहे तो वर फेकला, कॉस एक्स. बघा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कॉस एक्स आहे तसंच आला. कॉस 90 मायनस थिटा काय तर पास साइन एक्स. आपल्या ट्रिकचा क्वेश्चन आला. आन्सर फिक्स आहे सर याचं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2. हा 2 खाली येईल. आय इक्वल टू काय आलं पहा π/4. डी इज द आन्सर. फक्त क्वेश्चन का आला पाहिजे, स्पीडली काम होऊन जातं पहा. क्वेश्चन का आला की फार सोपं. ह्या टाईपचा क्वेश्चन फार सोपं आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2. 2 क्वेश्चन्स ऑलरेडी झाले पहा. ट्रिक्स लक्षात घ्या या पद्धतीने. ओके, ह्या ट्रिक्सवर लगेच 2 एक्झाम्पल. 1 ते 10 क्वेश्चन सगळे ह्याच्यावरच आधारित आहेत पहा. काही ठिकाणी हिंट देतो आणि फटाफट 1 to 10 क्वेश्चन्स उरकूया आपण. त्याचा स्क्रीनशॉट घ्या एक, पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इथं tan x आलं, मगासारखंच फोडायचं. tan x अपॉन
इकडे करा साइन एक्स अपॉन कॉस एक्स वर फेकायचं वगैरे वगैरे. याचं उत्तर काय येईल पहा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 आय इक्वल टू काय आला पहा पाय बाय 4. आता हा क्वेश्चन जरा फसवाय पहा, हा कसा करणार पहा, याला जरा चेंज करावं लागतील पहा. लेट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा घेऊया. एक्स इज इक्वल टॅन थिटा घेतल्यानंतर काय येईल पहा, डी एक्स बाय डी थिटा. टॅनचा रूट काय येईल पहा, सेक्स स्क्वेअर थिटा. ओके, सगळ्या ओरिजिनल व्हॅल्यू टाकून द्या ह्याच्यामध्ये एक्सच्या जागी, म्हणजे क्वेश्चन सोपं होईल. त्याच्या अगोदर लिमिट बदलावं लागेल. ॲज एक्स इज इक्वल टू 0 देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय येईल पहा, एक 0 टाकला तर थिटाची व्हॅल्यू काय येईल पहा, 0 येईल. एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी थिटा इज इक्वल टू काय येईल पहा, पाय बाय 2. आपल्या नेहमीच्या पद्धतीने क्वेश्चन तयार झाला पहा, दाखवतो तुम्हाला. 0 टू पाय बाय 2, एक्सच्या जागी टॅन थिटा टाका, 1 प्लस टॅन थिटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. डी एक्सची व्हॅल्यू काय येईल पहा, सेक्स स्क्वेअर थिटा डी थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा सेक्स स्क्वेअर थिटा आला पहा, हा सेक्स स्क्वेअर थिटा, हा सेक्स स्क्वेअर थिटा निघून जाईल पहा. ओके, आय इज इक्वल टू 1/1 टॅन थिटा. टॅन थिटाला तुम्ही फोडू शकता साइन थिटा अपॉन कॉस थिटा, म्हणजे बघायसारखंच क्वेश्चन येईल. परत आन्सर तेच, एकदा पहिली सबस्टिट्यूशन महत्त्वाचं होतं. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 आय इक्वल टू काय येईल पहा, पाय बाय 4. पाय बाय 4 इज द आन्सर. दरवेळेसच पाय बाय 4 येईल असं नाही. जे वीक स्टुडंट्स त्यांनी लक्षात घ्या, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 या टाईपचा क्वेश्चन ओळखता आला पाहिजे, नाही तर सगळीकडे तीच आयडिया वापराल. ओके सर, क्वेश्चन 4 झाला. क्वेश्चन 5 सेक एक्स बघा. आता सेक 90 मायनस थिटा काय येतं पहा, सेक 90 मायनस थिटा काय येतं पहा, कोसेक एक्स. मी तुम्हाला सांगितलं पहा, एक फंक्शन जसं तसं आलं पाहिजे, एक बदलून आलं पाहिजे. कसं, हा पाय बाय 2 एकच्या जागी टाकल्यावर आलंय पहा बदलून. मग अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, परत एकदा तीच आयडिया, पाय बाय 2 मायनस 0 अपॉन 2. द आन्सर इज अगेन पाय बाय 4. ओके, हे पण डायरेक्ट फॉर्म्युला टाईपच आलं पहा, एक्स बी प्लस बी मायनस एक्स आलं पहा. हा फंक्शन असं झालं, हे बदलून आलं पहा. उत्तर फिक्स आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 बी मायनस ए अपॉन 2 बी इज द आन्सर. ओके, फटाफट 1 ते 10 क्वेश्चन तुम्हाला इझिली होतील पहा, फक्त आयडिया काय आली पाहिजे. पुढे जाऊ. नेक्स्ट 5वा क्वेश्चन. 2 साइन एक्स. परत एकदा साइन 90 मायनस थिटा काय येतं, तुम्ही असं 90 कुठे आहे, इथं आहे पहा, दाखवतो. ए प्लस बी, ह्याची बेरीज कशी करायची, याला आपण 18 बनवायचं. कसं बनवलं पहा, 9 दुने 18, 8 पाय 18, वर 2 निघूनलं, खाली पण 2 निघूनलं. काय येईल पहा, 9 पाय बाय 18, 9 1 जा 9 2 जा, म्हणजे पाय बाय 2 आलं पहा. साइन 90 मायनस थिटा काय येतं पहा, कॉस एक्स येतं, म्हणजे हेच खाली आलं पहा. हा एक फंक्शन आला आणि हा फरक. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट केली त्यांनी, 2 टाकले पहा. याचं उत्तर मुलं पाठ करता येईल पहा. पाय बाय 2 म्हटल्यानंतर पाय बाय 4, इथं धक्का बसेल पहा. आय इज इक्वल टू काय येईल पहा, 2 इंटू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2, 4 बाय 5 माय अपॉन 9, 4 बाय 5 सॉरी काय, पाय बाय 18 अपॉन 2. हा 2 निघून जाईल. 18ला कसं करायचं आत्ताच पाहिलं आपण, 18 पाय बाय 18 मायनस पाय बाय 18. तर फायनल आन्सर इज 7 पाय बाय 18. खूप जण ह्याचं उत्तर 7 हा लिहितील पहा, बी पण डी उत्तर येतं. ह्या 2ला विसरू नका. ओके, असा फसवा क्वेश्चन पण येतो. पुन्हा तेच क्वेश्चन आला पहा, साइन एक्स इथं आला, साइन 90 मायनस थिटा कॉस एक्स. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आय इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस 0 अपॉन 2 आय इक्वल टू काय येईल पहा, पाय बाय 4. बघा फटाफट 8 क्वेश्चन्स आपले झाले. ह्या टाईपचं एक क्वेश्चन आलं तर आपलं काम झालं पहा, 2 मार्क फिक्स झाले. फक्त क्वेश्चन ओळखता आला पाहिजे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2. क्वेश्चन कधी कधी फिरून येतो पहा, ह्या टाईपचा क्वेश्चन दाखवला तुम्हाला. ह्याला काय केलं मी, 8 पाय बाय 18 मायनस पाय बाय 18 अपॉन 2 होतं, पण इकडे इंटू 2 पण आहे. बघा क्वेश्चनमध्ये 2 आहे, 2 कॅन्सल झाला. ओके, क्वेश्चन 8 झाला. क्वेश्चन 9च्या मागं लागूया आता. हे लिहून घ्या व्यवस्थित पद्धतशीर, पॉज करायचं, लिहून काढायचं पहा. क्वेश्चन 9 परत एकदा तेच आलं पहा, साईनचं रूपांतर कॉसमध्ये झालं. अप्पर लिमिट मायनस आय इक्वल टू काय येईल पहा, पाय बाय 4. हे पण तसं आलं पहा, कॉस. आता इथं बघा, कॉस पाय मायनस एक्स काय येतं पहा, कॉस 180 मायनस थिटा मायनस कॉस येतं. साईन नाही होत पहा इथं, कॉस ऑफ 180 मायनस थिटा काय येतं पहा, मायनस कॉस. म्हणजे तेच आलं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पाय मायनस 0 अपॉन 2. आन्सर पाय बाय 2 आला. खूप जण पाय बाय 4 लिहितील, पण ह्याचा आन्सर काय येतं पहा, पाय बाय 2 येतं.
एक 1 to 10 क्वेश्चन तुमच्या लक्षात आले असतील पहा. हे एका पहिल्या ट्रिकवर आधारित झाले पहा. आता ट्रिक नंबर 2 पाहणार आहे पुढच्या क्वेश्चनपासून. ओके, अगोदर 1 ते 10 क्वेश्चन पक्के डोक्यात बसले का बघा तुम्हाला. चलो आगे चलते. ऑड अँड इवन फंक्शन आहे पहा. ज्यांचं मॅथ्स वीक आहे त्याला लक्षात घ्या, एक निगेटिव्ह फंक्शन आलं, एक पॉझिटिव्ह आलं की आन्सर 0 लिहून टाकायचं. एक निगेटिव्ह आलं, एक पॉझिटिव्ह आलं की आन्सर 0 लिहायचं. कधी कधी याला धक्का बसतो पहा. एक क्वेश्चन मी घेतलेला आहे, जी जरा हुशार मुलं त्यांनी व्यवस्थित करून बघायचं ऑड आहे का इवन आहे. पहा आता मेन आयडिया काय पहा, प्रॉपर्टी ही ट्रिक म्हणतात नाही, प्रॉपर्टी नंबर 2 आहे. सॉरी ट्रिक नंबर 2 आहे पण प्रॉपर्टीच वापर आहे पहा. प्रॉपर्टी काय म्हणते पहा, इफ एफ ऑफ एक्स अपर लिमिट लोअर लिमिट मायनस ए प्लस ए, एक मायनस ए असतो ना एक प्लस, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आला, त्याची दोन उत्तर येतात पहा. 0 एफ इज ऑड टू इंटिग्रेशन ऑफ 0 to a f of x if f is even. ऑड फंक्शन आलं की आन्सर 0, इवन आलं की 2 into 0 to a करायचं पहा. एफ ऑफ एक्स एफ इज इवन. दोन आयडियात पहा, दोन आयडीने काम करायचं पहा. मोस्टली वरचंच आन्सर असतं पण ऑड ओळखताना एक लक्षात घ्यायचं पहा, लॉग असेल ए प्लस बी खाली ए मायनस बी असेल, इथं मायनस इथं प्लस, इट इज ऑड फंक्शन. इथं असं लिहिण्याऐवजी असल्या वर प्लस असेल तर खाली मायनस, वर मायनस असेल खाली, देन इट इज ऑड फंक्शन. आणि ऑड फंक्शनचा आन्सर काय असतं पहा, 0 असतं. ओके सर, कसं ओळखायचं आहे बघा, एक मायनस एक प्लस आलं पहा, इट इज ऑड फंक्शन. ऑड फंक्शनचा आन्सर काय 0, डायरेक्ट 0 लिहायचं. हे परत त्या मागच्या टेक्निकचं क्वेश्चन आलं का नाही, इवन आणि ऑडचं आहे पहा. ह्याच्यामध्ये दोन ट्रिक्स एकत्र आहेत पहा. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, दोन ट्रिकचं कॉम्बिनेशन आहे पहा. परंतु इवन एक ऑड बघूया. सायन्सच्या जागी मायनस टाका. ऑड कसं ओळखायचं पहा, इवन ऑड एफ ऑफ एक्स काढायचं पहा. काय करून सर इवन ऑड कसं ओळखणार पण सांगतो. पाहिजेमध्ये व्हॅल्यू टाकायची. साइन ऑफ मायनस एक्स टू द पॉवर 4, साइन ऑफ मायनस एक्स टू द पॉवर 4, मायनस साइन बाहेर काढायचं पहा. साईनला मायनस साईन बाहेर येतं. कॉसला निगेटिव्हनी काहीच परिणाम होत नाही पहा. निगेटिव्हचं काय राहतं, पॉझिटिव्ह. 4th पॉवर काय येईल पुढं, एक्सच्या जागी मायनस एक्स टाकलेलं आहे तुम्ही. एफ ऑफ मायनस एक्स काय पण निगेटिव्हचा पॉवर साइन रेस टू 4x. ओके, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय पहा, एक्सच्या जागी मायनस एक टाकलं तर उत्तर काय येतं पहा, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू तेच येतं पहा. ज्यावेळेस निगेटिव्ह व्हॅल्यू टाकून पुन्हा तेच फंक्शन येतं त्याला काय म्हणतात पहा, इवन फंक्शन. जर याच्यातून मायनस कॉमन निघाला असता तर त्याला काय म्हणतात, ऑड फंक्शन. हे इवन फंक्शन आहे पहा. इवन फंक्शनला उत्तर काय येतं पहा, आय इज इक्वल टू 0 to π/2. क्वेश्चन काय काय वाटतं सर, इवन आल्यामुळे अवघड झाला का, नाही सांगतो. पुन्हा एकदा आपली ट्रिक लागली पहा, जी मागची ट्रिक आहे. काय सर, π/2 मायनस एक्स कॉस एक्स येतं पहा. पहिलं फंक्शन आहे तसंच, दोन तसे लावू द्या. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 into π/2. These two get cancel. I is equal to काय pi. Pi is the answer. खूप जण याचा आन्सर π/4 लिहितील. 0 to π/2 झालं की लगेच π/4 लिहितील, पण थांबा, फसव क्वेश्चन आहे पहा, पाय आलं उत्तर. ओके, क्वेश्चन 11-12 मध्ये दोन ट्रिकचं कॉम्बिनेशन आहे पहा, ही एक ट्रिक आणि ते. ऑड कसं ओळखलं, असं म्हणलं एकच्या जागी मायनस एक्स टाकायचं, उत्तर जर तेच राहिलं तर त्याला इवन फंक्शन म्हणतात पहा. आणि आन्सरमध्ये मायनस बाहेर आला आणि ओरिजिनल फंक्शन जसं तसं आलं त्याला ऑड फंक्शन म्हणतात, इवन आणि ऑड. ओके चालतंय, पुढे जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडं. एकदा मायनस एकदा प्लस, इट इज 100% ऑड फंक्शन. ऑड फंक्शन म्हणजे आन्सर काय येईल 0. एक प्लस एक मायनस आहे पहा, ई रेस टू एक्सला पण तीच आयडिया आहे पहा. इट इज 100% ऑड फंक्शन. अजून एक सांगायचं राहिलं,
हेच खाली मायनस. असं जर असेल, हे बघा मायनस एक्स प्लस अँड मायनस, इट इज ऑड फंक्शन. आन्सर काय येईल? 0. इट इज ऑड फंक्शन. सगळे ऑड फंक्शनचे आन्सर काय येतं पहा? 0 येतो. तुम्हाला सर ऑड कसं काय आलं सांगू, करून दाखवा. करून येईल पहा. एकच्या जागी मायनस एक्स टाका, दाखवतो करून वाटलं तर. एखाद्याला क्युरियोसिटी असेल तर कसं काय आलं पहा. एकच्या जागी मायनस एक्स टाका, एक्सच्या जागी मायनस एक्स प्लस होईल. सगळं तसं आलं, फक्त मायनस साईन बाहेर काढा. हे प्लस एक्स आहे. मायनस एक्स काढताना बाहेर एक तर वरून काढायचं किंवा खालून काढायचं पहा, साईन बाहेर. मायनस एक्स प्लस एक्स येईल, साईन मायनस बाहेर काढलं पहा. असं जे मायनस एक्सच्या जागी बाहेर मायनस एफ ऑफ एक्स आलं की समजून घ्यायचं इट इज ऑड फंक्शन. आन्सर काय येतं पहा? 0. क्वेश्चन 13-14 झालं पहा. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन 15. एक्स इट इज ऑड आहे का इवन ते बघूया. एफ ऑफ एक्स क्वेश्चन 15 पहा. एक्स रेस टू 5 प्लस एक्स क्यूब 4 मायनस एक्स स्क्वेअर. एक्सच्या जागी मायनस एक्स टाका, मायनस एक्स रेस टू 5 मायनस एक्स रेस टू क्यूब मायनस निगेटिव्हचा स्क्वेअर काय तो पॉझिटिव्ह. मायनस एफ ऑफ एक्स. इट इज ऑड फंक्शन. ऑड फंक्शनचा आन्सर फिक्स आहे. आय इज इक्वल टू काय येईल पहा? 0. आय इक्वल टू 0. सर व्हॉट अबाउट दिस? साइन फंक्शन हे ऑड फंक्शन असतं पण त्याचा स्क्वेअर आला पहा, तेव्हा इवन फंक्शन आलं पहा. इट इज इवन फंक्शन. इवन फंक्शनला आयडिया वेगळी आहे. आय इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2. फक्त इथं 2 लिहायला विसरायचं नाही. साइन स्क्वेअर एक्स कॉस एक्स डी एक्स. आता एकच्या जागी पाय बाय 2 मायनस एक्स टाकता येतं पहा. प्रॉपर्टी वापरा, याला नंबर 1 द्या. साइन 90 मायनस थिटा काय येतं पहा? कॉस स्क्वेअर थिटा येतं. ॲडिंग 1 and 2. आय अधिक आय 2i येईल पहा. खूप जण म्हणतील सर हे 2 आणि हे 2 4 होईल का? नाही, 2 कॉमन निघतं पहा. लक्षात करा, इंटिग्रेशन साइन. वरचं फंक्शन लिहा, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय येतं पहा? डी एक्स येतं. 0 टू पाय बाय 2. डी एक्सचं इंटिग्रेशन काय येईल पहा? एक्स. अप्पर लिमिट टाका मायनस लोअर लिमिट टाका. 2 2 कॅन्सल. 2i इक्वल टू पाय. आय इक्वल टू काय येईल पहा? पाय बाय 2. अशा प्रकारे आन्सर व्हेरी इंटरेस्टिंग पाय बाय 2 आलं पहा. ओके 16. क्वेश्चन 15-16 दोन्ही झालं पहा. बऱ्यापैकी डोक्यात आलं असेल तुमचे 15 आणि 16. पुढे जाऊया क्वेश्चन 17 कडे. हा छोटा व्हिडिओ पहा, फटाफट 20 क्वेश्चन. पुढचा व्हिडिओ जरा थोडासा मोठा होईल पहा, कारण थोडेसे टफ क्वेश्चन्स आहेत पहा. ओके आज तुमच्या पद्धतीने इझी असं घेतलं पहा. वर प्लस आलं मायनस आलं, हा ऑड फंक्शन आहे पहा. मगाशीच पाहिलं इट इज ऑड, परंतु इथं इंटू इवन आहे पहा. एक इवन आहे इंटू ऑड आहे. ओव्हरऑल इम्पॅक्ट काय होतो पहा? ऑड होतं. जसं प्लस इंटू मायनस काय होतं पहा? मायनस. तसं एक इवन आहे, हे इवन फंक्शन आहे आणि हे ऑड आहे. काय पहा? टोटल ऑड फंक्शन येतं. इट इज अ ऑड फंक्शन. ओके कसं काय सर? करून बघा वाटलं तर. इट इज ऑड फंक्शन. एफ ऑफ एक्स करून बघू शकता. उत्तर काय येईल पहा? 0. ओके 18 क्वेश्चन जरा हटके पहा, करूया आपण. एक्स क्यूबचं इंटिग्रेशन काय येईल पहा? एक्स रेस टू 4/4 ए टू बी
इज इक्वल टू काय पहा 0 येईल. 4 तिकडे पाठवू शकता. म्हणजेच काय पहा b⁴ मायनस a⁴ इज इक्वल टू 0. बी ची दोन व्हॅल्यू दिली, एक प्लस और मायनस ए. एक तर ए इक्वल टू बी असेल, ए इक्वल टू बी असेल तरी दोन्ही इंटरवल ए इक्वल टू प्लस और मायनस. आता इथं बघा, इथं पण ताडा याचं इंटेशन काय पहा x³/3 2/3 पहा. हा 3 कॉन्स्टंट तिकडे गेला कट होऊ शकतो. b³ मायनस a³ इज इक्वल टू 2. अगोदर b इक्वल टू ए घेऊया. b इक्वल टू ए घेतलं तर आन्सर 0 होईल पहा, तेव्हा सॅटिस्फाय होत नाही. टेक b इक्वल टू मायनस ए, मायनस एचा क्यूब मायनस एचा क्यूब इज इक्वल टू ए. 2 गेट कॅन्सल. a³ इज इक्वल टू -1, a इक्वल टू काय पहा -1. अशा प्रकारे a इक्वल टू -1 आणि b इक्वल टू 1. त्याने काय विचारलं, देन व्हॅल्यू ऑफ ए -1 1. सी इज द आन्सर. थोडा हटके क्वेश्चन होता पण तो पण आपण केला पहा. ओके 17. इट इज ऑड फंक्शन, ह्याचं आन्सर काय आलं पहा 0. सर ऑड कसं काय आलं पहा, f(x) इज इक्वल टू x². हे सगळं हे तुम्हाला सांगितलं ऑड असतं पहा. एकच्या जागी -x टाका. निगेटिव्हचा स्क्वेअर काय तो पॉझिटिव्ह, हे ऑड आहे. x² इंटू ऑड म्हणजे टोटल काय पहा ऑड फंक्शन. इट इज ऑड फंक्शन. ऑड फंक्शन आलं आन्सर काय येतं पहा 0 येतं. संपला क्वेश्चन. खूप इझी आणि खूप कवर होण्यासारखा क्वेश्चन होता पहा. चलो आगे 19 कडं. e⁻x परत एकदा ऑड आहे का इवन ओळखायचं पहा. वर प्लस असं खाली मायनस अशा प्रकारचा क्वेश्चन नाहीये पहा लक्षात, त्यामुळं सांगता येत नाही. बघूया आपण f(x) e⁻x x sin x अपॉन e⁻2x - 1. ओके, वर काय झालं बघा आता, e⁻−x आला. -x साइन ऑफ -x काय तर मायनस साइन बाहेर काढतो म्हणजे प्लस x sin x येईल पहा. सर ह्याच्या पुढे काय करावं कळे ना, ज्यावेळेस निगेटिव्ह पॉवर येतो त्यावेळेस त्याला खाली घ्यायचं पहा. वन मायनस e⁻2x, हा e⁻2x वर जाईल. काय पहा e⁻x x sin x, यातून मायनस साइन बाहेर काढतो पहा. पहा काय आलं पहा, f(-x) इज इक्वल टू -f(x). इट इज अ ऑड फंक्शन आणि ऑड फंक्शन असेल त्यावेळेस आन्सर काय येतं पहा 0 येतं. देअरफॉर आन्सर इज 0. log 2 log 1 आपल्याला असं पण लिहिता येतं. हे पण इवन एक ऑड चेक करूया. लेट f(x) साइन राहिलं मध्ये, साइन ऑफ. ओके, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करा, ॲडजस्टमेंट करा. -1 आहे ना. ओके, काय केलं पहा, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह केलं, 1/e⁻x क्रॉस केला. हे पण क्रॉस केलं पहा. वर काय येतं पहा मायनस साइन. मायनस साइन f(-x) I इज इक्वल टू 0. ऑड फंक्शन. ऑड फंक्शन आलं की आन्सर काय येतं पहा 0 येतं. संपला क्वेश्चन. तर अशा प्रकारे 1 ते 20 क्वेश्चन्स आपण खूप फास्टली आणि खूप छोटा व्हिडिओ, आतापर्यंत सगळ्या व्हिडिओमध्ये साधारण व्हिडिओ झालेत पहा
एक 20 ते 25 व्हिडिओ झाले असतील पहा. 25 व्हिडिओमध्ये सगळ्यात छोटा व्हिडिओ हा बनवला पहा, एकदम सोपा. ज्यांचं मॅथ्स वीक आहे त्यांना हा सुंदर पर्याय आहे पहा. लक्षात हा जास्तीत जास्त शेअर करा मित्रमंडळीत, म्हणजे जास्तीत जास्त मुलामुलींचा फायदा होऊन जाईल पहा. इवन ऑड ओळखता आलं. ज्यांचं मॅथ्स वीक आहे त्यांनी शक्यतो लक्षात घ्या, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आलं, एकदम काहीच अभ्यास नाही त्यांनी, त्याचा आन्सर काय लिहून टाकायचं पहा 0. 90% कधीतरी काही क्वेश्चन्स वेगळे आहेत पहा. 2 आलं होतं मध्ये बघा, मी थोडेसे वेगळे क्वेश्चन पण घेतले. काय काय फसवतील पहा आपल्याला, कारण आपण डोक्यात काय ठेवणार, असं आलं की आन्सर 0 ऑड आल्यावर, आणि त्यावेळेस जरा वेगळं उत्तर येत होतं पहा. पहिल्या ह्याच्यामध्ये पण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे π/4 उत्तर येत होतं, पण काय काय ठिकाणी पाय आलं, काय काय ठिकाणी π/2 आलं. त्या वेगळे क्वेश्चन घेऊन मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की डायरेक्ट रँडमली ट्रिक लक्षात ठेवू नका. ट्रिक जरा शांत डोक्याने लक्षात ठेवा. पहिले 2 पार्ट संपवलेले आहेत आपण. आता पुढचा भाग मॉड्युलस फंक्शन्स, स्टेप फंक्शन्स, असा थोडासा अवघड भाग राहिलेला आहे पहा. लक्षात काही इंटिग्रेशन डिपेंड क्वेश्चन्स आहेत पहा, ते पण पाहणार आहोत आपण पुढच्या 20 क्वेश्चनमध्ये. ओके, पुढचा भाग जरा थोडासा जास्त मोठा होऊ शकतो. हा फार फास्ट झाला पहा आणि लवकर झाला पहा. ओके, तर हा जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त मुलामुलींना कवर करून टाका, म्हणजे तुम्हाला फायदा होईल पहा. काही क्वेश्चन्स ह्याच्यावर आधारित आहेत पुढं, नाही असं नाही, निगेटिव्ह पॉझिटिव्हवर पहिले पहिले आहेत, 1 2 3 क्वेश्चन्स अजून आहेत. ओके, ते पण आलेले पाहू आपण. शिवाय काही टेक्निक्स लक्षात घेऊन पुढचे क्वेश्चन सोडवता येतील पहा तुम्हाला. ओके, स्टेप फंक्शन कसं घ्यायचं, ऑड फंक्शन कसं घ्यायचं, या पद्धतीचे क्वेश्चन्स मी तुमचे घेतो पहा पुढं. चालतं, तर मॉड, स्टेप आणि अदर क्वेश्चन्स आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. ओके, हे लेक्चर इथं संपलं. शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ झाला होता पहा. शॉर्टमध्ये जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत जाऊ द्या, म्हणजे ज्यांचं मॅथ्स वीक आहे त्यांना फायदा होईल पहा. इवन आणि ऑड कसं ओळखायचं ते मी आयडिया सांगितले तुम्हाला. ओके, या पद्धती. पण लक्षात घ्या, आतमध्ये सायन्सचं e⁻x वगैरे असेल तर उत्तर काय येतं पहा. e⁻x चे फंक्शन मोस्टली ऑड फंक्शन असतात पहा. e⁻x प्लस मायनस वगैरे वगैरे, त्या ऑड फंक्शन शोधायला सोपं जाईल पहा. ओके, इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. लेक्चर छोटा झाला पण इंटरेस्टिंग झाला पहा, व्हेरी इंटरेस्टिंग.